नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी तुमची एड्युकेटर श्वेता चंदनकर तुम्हा सर्वांचे ग्लोबल ऑनलाईन मराठी या युट्यूब चॅनलवर स्वागत करते. महाराष्ट्र स्टेट परीक्षा 2026 यासाठी आपण प्रिपेअर करतो आहोत. आपल्याला माहिती आहे येत्या 26 जुलैला आपली एक्झाम असणार आहे आणि आपल्याकडे खूप कमीत कमी वेळ आहे. ठीक आहे, या सिरीजमध्ये आपण पेपर 1 याचे 2011 ते 2025 याचे मोस्ट इम्पॉर्टंट पीवायक्यू प्रश्न बघतो आहोत. आज आपण युनिट 5 डेटा इंटरप्रिटेशन याचे प्रश्न पाहणार आहोत आणि आज त्याचा पार्ट 2 आहे. पार्ट 1 ऑलरेडी अपलोड झालेला आहे, तुम्ही चॅनलवर बघू शकता. तुम्हाला माहिती आहे डेटा इंटरप्रिटेशनला आपल्याला 5 प्रश्न विचारले जातात 10 मार्कांसाठी. आणि हे 5 प्रश्न म्हणजे हे 10 मार्क तुम्ही सोडायचे नाहीये. यामध्ये आपल्याला आउट ऑफ मार्क्स आले की पेपर 1 मध्ये जो आपला टार्गेट असतो 75 प्लसचा तो आपोआप कव्हर होतो. ठीक आहे, तर डीआय मध्ये आपल्याला आउट ऑफ, पॅसेज मध्ये आपल्याला आउट ऑफ आणि मॅथ्स मध्ये आपल्याला आउट ऑफ आणण्याचा प्रयत्न करायचा आहे. डीआय पॅसेज मध्ये तर आपल्याला येते, पण डीआय आणि मॅथ्स मध्ये आपल्याला आउट ऑफ आले पाहिजे. त्यामुळे डेटा इंटरप्रिटेशनचे 10 मार्क पक्के करायचे असेल तर तुम्हाला क्वेश्चनची प्रॅक्टिस करावी लागेल. पीवायक्यू प्रश्न कसे आलेले आहे त्यासाठी ही सिरीज बघावी लागेल आणि चांगल्या पद्धतीने अभ्यास करावा लागेल. आता जास्तीत जास्त क्वेश्चन प्रॅक्टिस करण्यासाठी आपल्याला आपण पीवायक्यू सिरीज सुरू केलेली आहे. डीआय क्वेश्चनची सिक्रेट स्ट्रॅटेजी, कशा पद्धतीने ते स्टेप बाय स्टेप उत्तरे काढायचं हे सगळं आपण या सिरीज मध्ये शिकणार आहोत. चला तर मग सुरुवात करूया. ग्लोबल ऑनलाईन आपल्यासाठी घेऊन आले आहे महाराष्ट्र सेट पेपर 1 2026 याची बॅच, जी येत्या मंडे पासून सुरू होते आहे. त्यामध्ये तुम्हाला लाईव्ह क्लास मिळणार आहे, रेकॉर्डेड लेक्चर मिळणार आहे, 10 युनिटचे नोट्स मिळणार आहेत, युनिट वाईज एमसीक्यूज मिळणार आहे, सोबतच 5000 प्लस एमसीक्यू सिरीज मिळणार आहे, 50 अधिक मॉक टेस्ट असणार आहे आणि लास्ट 15 वर्षाचे पीवायक्यू असणार आहे विथ सोल्युशन आणि 1 वर्षाची व्हॅलिडिटी सुद्धा आहे. येत्या मंडे पासून म्हणजे 15 जून पासून आपण नवीन बॅच सुरू करतो आहे. जर का तुम्हाला एनरोल करायचं असेल तर तुम्ही दिलेल्या नंबरवर संपर्क करू शकता किंवा ग्लोबल ऑनलाईन ऍप प्ले स्टोरवरून डाउनलोड करू शकता. आपल्या बॅचची जी फीज आहे ती 3000 रुपये आहे, पण आफ्टर डिस्काउंट ती 2600 रुपये असणार आहे. त्यामुळे नक्की एनरोल करा. जर का तुमचं टार्गेट 75 प्लस असेल आणि कमीत कमी वेळामध्ये तुम्हाला इम्पॉर्टंट टॉपिक्स अभ्यास करायचा असेल तर ही बॅच तुमच्यासाठी असणार आहे. पेपर 1 सोबत आपल्याकडे पेपर 2 चे पण कोर्सेस आहे, ज्यामध्ये आपल्याला मराठी, हिस्ट्री, कॉमर्स, मॅनेजमेंट, कम्प्युटर सायन्स, एज्युकेशन, लाईफ सायन्स, लायब्ररी सायन्स, केमिकल सायन्स, इंग्लिश लिटरेचर, पॉलिटिकल सायन्स, इकॉनॉमिक्स आणि लॉ हे पेपर 2 चे सब्जेक्ट्स आहे. या बॅच सोबत तुम्हाला पेपर 1 फ्री मिळणार आहे. सोबत 1 वर्षाची व्हॅलिडिटी आहे, कंप्लीट 10 युनिटचे नोट्स आहे, 20 अधिक टेस्ट आहे आणि फुल सिलेबस टेस्ट सुद्धा आहे. याची जी फीज आहे ती 10,000 रुपये आहे आणि आफ्टर डिस्काउंट ती 8,000 रुपये असणार आहे. यासाठी सुद्धा तुम्हाला दिलेल्या नंबरवर तुम्ही व्हॉट्सअप करू शकता किंवा ग्लोबल ऑनलाईन ऍप प्ले स्टोरवरून डाउनलोड करू शकता. ठीक आहे, चला तर मग सुरुवात करूया आपल्या प्रश्नांना. पुढील आकृती एबीसी या कंपनीच्या सन 2011 ते 2015 या काळातील एका ठराविक वस्तूंची लाखामधील निर्यात व त्यापासून निर्माण झालेल्या कोटी रुपयांमधील महसूल दाखवते. आपल्याला एक टेबलने बाराग्राफ चार्ट दिलेला आहे. त्यामध्ये बघा आपल्याला क्वांटिटी, निर्यात, वस्तू संख्या आणि महसूल निर्मिती दिलेली आहे. ठीक आहे, यामध्ये आपल्याला काय विचारलं आहे, द फॉलोइंग फिगर शोज द एक्सपोर्ट इन लॅक्स ऑफ अ स्पेसिफिक प्रोडक्ट बाय कंपनी एबीसी फ्रॉम 2011 to 2025 and the revenue generated from them in crore. कोणत्या वर्षात निर्यात प्रतिवस्तू महसूल निर्मिती कमाल आहे? इन विच इयर वॉज द रेव्हेन्यू जनरेशन पर एक्सपोर्टेड आयटम द हायेस्ट? यामध्ये आपल्याला हायेस्ट कोणते आहे ते विचारलेलं आहे. कोणत्या वर्षामध्ये हायेस्ट विचारलेलं आहे? 2012, 13, 14, 15. चला तर सांगा बघू, माझ्यासोबत तुम्ही सुद्धा उत्तरे देत चला. डीआयचे प्रश्नांची जेवढी तुम्ही प्रॅक्टिस कराल तेवढेच तुम्हाला फायदा होणार आहे. 2011, 2012, 2013, 2014. 20/10 म्हणजे किती? 2. 15/5 म्हणजे 3. 35/15 म्हणजे 2.33. 40/20 म्हणजे 2 crore. हे कोटीमध्ये आहे. ठीक आहे, 50/30 म्हणजे 1.66 करोड कोटी. ठीक आहे, तर आपल्याला काय म्हटलंय? 2012, 13, 14, 15. 2012 मध्ये किती असणार आहे? 3 कोटी. 2013 मध्ये आहे 2.33 कोटी. 2014 मध्ये आहे 2 कोटी आणि 15 मध्ये आहे 1.66. म्हणजे 2012 मध्ये जे आहे ते एक्सपोर्टेड हायेस्ट झालेले आहे. ठीक आहे, अशा पद्धतीने आपण केलंय. म्हणजे फक्त आपण डिवाइड वाईज केलेले आहे. त्यामध्ये काय असतं? रेव्हेन्यू जे आहे
रेव्हेन्यू डिवाइड बाय क्वांटिटी, महसूल डिवायडेड बाय निर्यात, अशा पद्धतीचा हा प्रश्न असणार आहे. ठीक आहे. हा बघा, प्रत्येक वर्षासाठी दिलेला आहे. 2 कोटी 3 कोटी आपण काढलेले आहे आणि शेवटी 2012 मध्ये 3 कोटी आले. चला, समोरचा प्रश्न आहे 2011 ते 2015 या काळातील प्रतिवस्तू सरासरी गणित मध्य म्हणजे अरिथमॅटिक मीन महसूल निर्मिती किती आहे? What is the average arithmetic mean revenue generation per item during the period of 2011 to 2025? आता आपल्याला एकूण महसूल आणि एकूण निर्यात दोन्ही काढावी लागेल आहे. ठीक आहे. एकूण महसूल बघा, महसूल कुठे आहे? असा वाला महसूल आहे. ठीक आहे. म्हणजे 20 अधिक 15 अधिक 35 अधिक 40 अधिक 50 किती असणार आहे? 160. ठीक आहे. त्यानंतर आपल्याला निर्यात करूया 10, 5, 15, 20 आणि 30. 80. हे दोन आलेले आहे. महसूल किती आलेला आहे? 160 आलेला आहे. निर्यात आली आहे 80. आता 160 डिवाइड बाय 80 म्हणजे किती? 2. ठीक आहे. आणि हे कशामध्ये असणार आहे? हे करोडमध्ये असणार आहे. ठीक आहे. त्यामुळे आपलं उत्तर काय असणार आहे? 200 रुपये 200शी ती संबंधित आहे. बघा, एकूण सरासरी आपण काढले 160 करोड आणि 80 लाख. 160 कोटी डिवाइड बाय 80 लाख म्हणजे 2 कोटी असणार आहे. त्यामुळे आपलं उत्तर काय असणार आहे? 200. उत्तर बी आपलं बरोबर आहे. काहीच नाही करायचं होतं इथे, फक्त आपल्याला ऍडिशन करायची होती, गणित करायचं होतं ना, क्वांटिटीचं एकूण करायचं होतं आणि रेव्हेन्यूचं एकूण करायचं होतं. त्यानंतर आल्यानंतर आपल्याला डिवाइड करायचं होतं. अगदी सोपा प्रश्न विचारला जातो, पण कधी कधी कसं असतं, आपण क्वेश्चन व्यवस्थित वाचत नाही, त्यामुळे आपल्याला उत्तरे नाही समजत कसं काढायचं. ठीक आहे. त्यामुळे माझा एक सल्ला असा राहील की तुम्ही क्वेश्चन व्यवस्थित वाचा आणि उत्तर सुद्धा त्यानुसार येईल. ठीक आहे. आधी ग्राफ समजून घ्यायचं, काय दिलेलं आहे याच्यामध्ये? निर्यात दिली आहे, म्हणजे हा काय आहे? निर्यात आहे, हा आहे महसूल. त्यामध्ये क्वेश्चन काय म्हणताय? या काळातील प्रतिवस्तू सरासरी काढा, महसूल निर्मिती किती आहे. तर महसूल निर्मितीसाठी आपल्याला दोघांचं पण हे ऍडिशन करावी लागेल, है ना, नंतर डिवाइड करावी लागेल. अशा पद्धतीचा हा प्रश्न असणार आहे. ठीक. येस. ग्लोबल ऑनलाईन आपल्यासाठी घेऊन आले आहे महाराष्ट्र सेट परीक्षा यासाठीची 50 सराव प्रश्नपत्रिका संपूर्ण विश्लेषण असेल. मी तुम्हाला याआधी सांगितलं होतं, मॅथ्स आणि डीआयचे प्रश्न सॉल्व्ह करायचे असतील तर तुम्हाला जास्तीत जास्त क्वेश्चन प्रॅक्टिस करावी लागेल. तर पूर्ण क्वेश्चन्स या पुस्तकामध्ये आम्ही दिलेले आहे, या गाईडमध्ये आम्ही दिलेले आहे. 50 प्रॅक्टिस पेपरचे खास पुस्तक आम्ही तुमच्यासाठी लॉन्च करत आहोत आणि 2011 ते 2015 प्रश्नपत्रिका यामध्ये आहे. सोबत आहे मॉक टेस्ट, सगळ्या 10 युनिटवर आणि पूर्ण अभ्यासक्रमावर आधारित फुल मॉक टेस्ट असणार आहे. 5,000+ प्रश्नांचा संच आहे. एवढं जरी तुम्ही केलं तरी ते पुरे आहे तुमच्या टार्गेट जर का असेल पेपर 1चा त्यासाठी. कारण मी नेहमीच म्हणते, जास्तीत जास्त क्वेश्चन तुम्ही प्रॅक्टिस कराल ना, तेवढं जास्त तुमचा अभ्यास होईल आहे. त्यामुळे हे पुस्तक तुम्हाला खूप महत्वाचे ठरणार आहे. जर का तुम्हाला ऑर्डर करायची असेल तर तुम्ही Amazon जे आहे त्यावरून ऑर्डर करू शकता. याचा फोटो काढून घ्या किंवा तुम्ही याचं नाव लिहून घ्या. तुम्हाला पाहिजे असेल तर कमेंट सेक्शन मध्ये मला सांगा, मी तुम्हाला लिंक सुद्धा पाठवेल. ओके. तर ही पुस्तक तुमच्यासाठी खूप महत्वाची ठरणार आहे, त्यामुळे नक्की ऑर्डर करा आणि अभ्यासाला लागा. यामध्ये बघा, मागील वर्षाच्या प्रश्नपत्रिका आहेत, विभागीय सराव परीक्षा आहे, पुन्हा 10 युनिटचे तुम्हाला क्वेश्चन मिळणार आहे, सोबतच मॉक टेस्ट सुद्धा असणार आहे. ठीक आहे. अभ्यास करण्यासाठी आपल्याला मॉक टेस्टची खूप महत्वाची ठरते, कारण इथे वेगवेगळे प्रश्न विचारले जातात. त्यामुळे आपला खूप चांगला सराव होतो आणि आपला खूप चांगला अभ्यास सुद्धा असतो. ठीक आहे. त्यामुळे ही पुस्तक नक्की विकत घ्या आणि अभ्यासाला लागा. चला, समोरचा प्रश्न आहे, पुढील माहिती राज्यांचे क्षेत्रफळ व लोकसंख्येबाबतची आहे. द फॉलोइंग इन्फॉर्मेशन पर्टेन्स द एरिया अँड पॉप्युलेशन ऑफ द स्टेट. काय दिलेलं आहे आपल्याला? राज्य दिलं आहे ABCD. आधी तक्ता पाहून घेऊ आपण. ठीक आहे. क्षेत्रफळ दिलेलं आहे चौकिमीमध्ये 80,000, 50,000, 10,000, 5,000 आणि लोकसंख्या दिली आहे लाखांमध्ये 16 लाख, 10 लाख, 4 लाख, 3 लाख. सर्वात जास्त दाट लोकसंख्या असणारे राज्य कोणते? ABCD. आपल्याला काय करावं लागेल मग? आता च काढायचं आहे. 80,000 डिवाइड बाय 16 लाख. 16 लाख 1 लाख येते, है ना.
डिवायडेड बाय 80 म्हणजे किती येणार आहे 20. ठीक आहे. डिवायडेड बाय 80,000 याचे येणार आहे 20. इथे लिहून घेऊ, इथेच मध्येच लिहून घेऊ 20. याचा येणार आहे 20, याचा येणार आहे 40 आणि याचा येणार आहे 60. ठीक आहे. सर्वात जास्त दाट लोकसंख्या कोणती असणार आहे मग डी ची असणार आहे. किती 60. ठीक आहे 60. आपण कसं काढतो घनता काढायची आपल्याला इज इक्वल टू लोकसंख्या डिवाइड बाय क्षेत्रफळ. हा फॉर्म्युला आपण इथे यूज केलेला आहे. ठीक आहे. बघा अशा पद्धतीने 20 प्रति चौरस मीटर, 40, 60. त्याच्यामुळे आपलं उत्तर राज्य ड आलेलं आहे. टी यामध्ये लोकसंख्येची घनता काय सर्वाधिक आहे. आपल्याला काहीच करायचं नव्हतं, फक्त डिवाइड बाय करायचं होतं. ठीक आहे. आपण बघा मी इथे सांगितलं लोकसंख्या डिवाइड बाय क्षेत्रफळ घनता काढण्यासाठी हा फॉर्म्युला आपण यूज केलेला आहे. समोरचा प्रश्न आहे स्त्री व पुरुष एक तक्ता दिलेला आहे. डी राज्य दिलेले आहे ए बी सी डी ई. त्यानंतर स्त्री व पुरुष एकूण नोकरदारांची संख्या दिलेली आहे 20,000, 30,000, 25,000, 40,000, 10,000. पुरुष नोकरदारांचे स्त्री नोकरदारांशी गुणोत्तर दिलेले आहे आणि एकूण नोकरदारांपैकी पदव्युत्तर नोकरदारांची शेकडेवारी दिली आहे. आपल्याला काय विचारलं आहे डी या राज्यातील पुरुष नोकरदारांची संख्या काढा. फाइंड द नंबर ऑफ मेल एम्प्लॉईज इन स्टेट डी. अशा पद्धतीचे प्रश्न नेहमी विचारले जातात, त्यामुळे हे इम्पॉर्टंट असणार आहे. ठीक आहे. डी बघा, डी मध्ये किती आहे एकूण आहेत 40,000. त्याचं गुणोत्तर आहे 14 टू द पॉवर 14:6. ठीक आहे. याचा आधी काय करून घ्या ऍडिशन करून घ्या. 14 अधिक 6 म्हणजे किती असणार आहे 20. ठीक आहे. 40,000 हे सेकंड स्टेप. स्टेप 2 40,000 डिवायडेड बाय 20 म्हणजे किती असणार आहे 2,000. ठीक आहे. आता आपल्याला काय म्हणता आहे पुरुषांची मोजा म्हणताय. ठीक आहे. 14 हे स्त्री असेल तर पुरुष हा 6 आहे. ठीक आहे. 6,000 गुणीला 2,000 म्हणजे किती असणार आहे 12,000. ऑप्शन हा. आता ऑप्शन बघा. आता यामध्ये बघा जर का हे जुळत नाहीये तर हे काय असणार आहे मग हे असणार आहे स्त्री. आपल्याला काय विचारलेलं आहे मेल विचारले. 6 हे स्त्रीचं असणार. त्यामुळे आपण 14 गुणीला 2,000 म्हणजे 28. आपलं ऑप्शन काय असणार आहे सी असणार आहे. आता बघा मी पण इथे कन्फ्युज झाली होती हा ना. 14 पण असू शकते 6 पण असू शकते. ओके. पण इथे यांनी पुरुष नोकरदार आणि स्त्री नोकरदाराशी तुम्ही विचारले तर पुरुष हा पहिले येईल नंतर स्त्री. त्यामुळे 6 ही स्त्री होती आणि 14 हे. आता 6 पण केलं तर ऑप्शन मध्ये 12,000 दिसत नाहीये. त्यामुळे आपण विचार करू शकतो यामध्ये 6 नाहीये. त्यामुळे 14 जो आहे हा मेल आहे. ठीक आहे. त्यामुळे आपलं उत्तर काय असणार आहे 28,000 असणार आहे. ठीक आहे. परत एकदा मी तुम्हाला हे उत्तर सांगते बघा. 40,000 आपल्याला स्त्री नोकरदारांची संख्या दिलेली आहे. त्यानंतर 14:6. 14 काय आहे मेल आहे. 6 काय फिमेल आहे. आपल्याला इथे विचारलं मेल एम्प्लॉईज. आधी काय करून घ्या 14 अधिक 6 म्हणजे 20. ठीक आहे. फिमेल मेल किती आहे 14 आहे. त्यामुळे आपण काढून घेऊ 40,000 डिवायडेड बाय 20 म्हणजे किती 2,000 आपल्याला आलेलं आहे. 20 आपण कुठून घेतलं याचं हे ऍडिशन करू. ठीक आहे. त्यानंतर मग 14 गुणीला 2,000 म्हणजे किती असणार आहे 28,000. असं इतकं सोपं आपल्याला उत्तर आलेलं आहे. आणि आपल्याला स्त्रीचं विचारलं असतं तर आपण 6 गुणीला 2,000 केलं असतं म्हणजे किती 12,000 हे फिमेल एम्प्लॉईज स्त्री नोकरदारांची संख्या काढता आली असते. ठीक आहे. अशा पद्धतीने जेव्हा पण आपल्याला गुणोत्तरचं येतं हे आपण इथे ऍड करून टाकायचं. त्यानंतरच आपला प्रश्न उत्तर निघते आहे. ओके. चला समोरचा प्रश्न काय म्हणतोय पदव्युत्तर स्त्री नोकरदारांची बी राज्यामधील संख्या काढा. फाइंड द नंबर ऑफ पोस्ट ग्रॅज्युएट फिमेल एम्प्लॉईज इन अ स्टेट बी. बी मध्ये 30,000 आहे आणि पोस्ट ग्रॅज्युएशन म्हणताय म्हणजे 50. ठीक आहे. आता आपल्याला आता सारखंच करायचं आहे 30,000 आहे. ठीक आहे. त्यानंतर 8:7 आहे आणि 50% आहे त्याची शेकडेवारी. ठीक आहे. 7 पहिले महिला कर्मचाऱ्यांचे गुणोत्तर आपल्याला काढायचं आहे म्हणजे 7 महिला इथे मेल आहे हे फिमेल आहे. 7 डिवाइड बाय 8 प्लस 7 म्हणजे 7 डिवायडेड बाय 15. याला आपण हे करून घेतो ना 8 प्लस 7 म्हणजे 15. ठीक आहे. आता महिलांचं काढायचं म्हणून 7 घेतलेलं आहे 7/15. त्यानंतर आपल्याला हे 30,000 गुणीला 7/15 म्हणजे 2,000 गुणीला 7
इज इक्वल टू 14,000. ठीक आहे, एवढं आलेलं आहे. तर पण 14,000 आपलं उत्तर आहे का? नाही. 14,000चं आपल्याला काय काढायचं? 50% काढायचं, कारण 50% इथे दिलंय शेकडेवारी. 2 शून्य काढले म्हणजे आपलं उत्तर काय असणार आहे? 7,000 असणार आहे. ऑप्शन डी जे आहे ते आपलं उत्तर असणार. ठीक आहे, परत एकदा मी तुम्हाला सांगते. बघा, बीचं किती आहे? 30,000 आहे. गुणोत्तर आहे 8:7. याला आपण अधिक करून घेऊ म्हणजे किती येतं? 15. ठीक आहे, त्यानंतर शेकडेवारी 15%. ठीक आहे, 7 आपण फिमेलचं घेतलं, डिवायडेड बाय 15 हे आलेलं आहे. त्यानंतर आपण काय करायचंय? 30,000 गुणीला 7/15 म्हणजे किती असणार आहे? 14,000 असणार आहे. त्यानंतर आता आपल्याला 14,000 आपलं उत्तर नाहीये, याची आपल्याला 50% काढायचं आहे. आणि त्याचं उत्तर जे येईल ते आपलं उत्तर असणार आहे, म्हणजे ऑप्शन डी. पदव्युत्तर स्त्री नोकरदाराची बी राज्यामधील संख्या ही 7,000 असते. या जागी आता मेल पण त्यांनी विचारू शकले असते, तर याच पद्धतीने ते आपल्याला काढायचं आहे. ठीक आहे, जमल्यास तुम्हाला प्रॅक्टिस करायची असेल तर तुम्ही मेलचं पण काढून घ्या आणि मला उत्तरमध्ये सांगा. कशाचं? बीच. इथे फिमेलचं विचारलं, तुम्ही मेलचं काढा. ठीक आहे, माझ्यासोबत तुम्ही उत्तर देत चला, प्रॅक्टिस करत चला, तेव्हाच तुमचं चांगल्या पद्धतीने अभ्यास होणार आहे. ठीक आहे, चला. समोरचा प्रश्न आहे, जर कागदाचा खर्च 16,000 रुपये असेल तर अन्य खर्चांची रक्कम काढा. इफ द कॉस्ट ऑफ पेपर इज 16,000, कॅल्क्युलेट द अमाऊंट ऑफ अदर एक्सपेन्सेस. छपाई खर्च कुठे आहे? ए इथे आहे. आपल्याला काय म्हणताय? कागदाचा खर्च. कागदाचा खर्च कोणता आहे? बी, म्हणजे हा 20%. तर अन्य खर्चाची रक्कम काढा. अन्य कोणता आहे? अन्य आहे ई. आपल्याला कागदाची रक्कम दिलेली आहे आणि अन्य विचारलेला आहे. आधी यांना ऍडिशन करून घ्या. 35, 20, 15, 20 आणि हा एक्स म्हणजे किती? 100% येणार आहे ना. तर म्हणजे 90 झालेले आहे. म्हणजे हा किती असणार आहे? 100 मायनस 90 म्हणजे एक्स ची व्हॅल्यू असणार आहे 10%. ठीक आहे, त्यानंतर आपल्याला काय म्हटलेलं आहे? कागदाची किंमत ही 20% आहे, ती किती आहे? 16,000 आहे. आणि आता आपल्याला हे 10%, याचे अर्धे करून घ्या म्हणजे किती असणार आहे? 8,000 असणार आहे. म्हणजे ऑप्शन सी सरळच आपलं उत्तर येते. है ना, जास्त काही प्रक्रिया करायची गरज नाही, आपलं ऑप्शन आहे सी. आपण काय करून घेतलं? याची मोजणी करून घेतली, याचं आलं 10%. हा, ठीक आहे. जर का 20% व्हॅल्यू 16,000 असेल तर 10%ची अर्धी असणार म्हणजे 8,000. त्यामुळे आपलं उत्तर काय असणार आहे? सी असणार आहे. इतकं सोपी उत्तर असतं ते. समोरचा प्रश्न आहे, मानधनाच्या रकमेवर 10% दराने कर कापल्यास कराची रक्कम आहे. इफ टॅक्स इज डिडक्टेड ॲट अ रेट ऑफ 10% ऑन द हॉरेरियम अमाऊंट, द टॅक्स अमाऊंट इज 1,200 रुपीज, 800, 1,000, 8,000. चल, मानधनाच्या रकमेवर 10% दराने कर कापल्यास कराची किंमत किती? मानधन कुठे? सी आहे, 15%. आपल्याला माहिती आहे ई हे 10% आहे. ठीक आहे, आता 10%चं किती होतं? 8,000 होतं. तर 15%चं किती राहणार आहे ते आपल्याला काढायचं. 10%चं असेल 8,000, तर 15%चं किती? त्याच्यासाठी आपण काय करतो? इंटू करतो, क्रॉस मल्टिप्लिकेशन करतो, है ना. याचं किती येणार आहे? 12,000. ठीक आहे, करा बघा, मी तुम्हाला सांगितलं होतं 10, 12,000 1200 इंटू 8,000 डिवाइड बाय 10. 1 0 1 0 कटला म्हणजे 12. हम्म, 12,000 येणार आहे, बरोबर आहे. 12,000 येईल आणि इथे काय म्हणतात? 10% त्याची काय दराने कप केल्यास, तर 10% आपण 12,000वर कप करू. किती? 1200. बघा किती कन्फ्युजिंग होतं कधी कधी, है ना. हे आता मागच्या याच्यावर बेस आहे. ई ची व्हॅल्यू काय आली होती? 8,000 आली होती.
ठीक आहे, तर आपल्याला 10%ची व्हॅल्यू तर माहिती आहे 8,000. ओके, 15%ची व्हॅल्यू आपण कशी काढू? 8,000 गुणीला 15 डिवाइड बाय 10. एक शून्य एक शून्य कटला म्हणजे 12,000 आलं. प्रश्नामध्ये वाचा का म्हणतात 10% दराने कमी केल्यास, तर 12,000 गुणीला 10% म्हणजे किती येते? 1,200. म्हणजे आपलं ऑप्शन ए जे आहे ते बरोबर आहे. ठीक आहे, चला समोरचा प्रश्न आहे. आपल्याला एक टेबल दिलेला आहे. काय म्हणतायत, खालील तक्ता ए ते एफ या 6 विद्यार्थ्यांनी S1 ते S6 या 6 विषयामध्ये मिळवलेले गुण दर्शवतो. ठीक आहे, ABCD हे स्टुडंट आहे आणि हे गुण आहेत. त्या विषयाचे कमाल गुण अनुक्रमे 160 पैकी आहेत. 160, 120, 120, 200, 240. ठीक आहे, अशी माहिती दिलेली आहे आणि आपल्याला आता प्रश्न विचार. प्रश्न काय म्हणतो, इफ टू गेट अ फर्स्ट डिव्हिजन अ स्टुडंट नीड्स टू स्कोअर अ मिनिमम 65% ऑफ मार्क्स इन ऍग्रिगेट, व्हॉट इज द नंबर ऑफ स्टुडंट हु गॉट अ फर्स्ट डिव्हिजन. जर प्रथम श्रेणी मिळवण्यासाठी विद्यार्थ्याला एकूण 65 गुणांची गुण मिळवणे आवश्यक असेल तर प्रथम श्रेणी मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या किती? आधी याची आपण ऍडिशन करू. 160, 160, 120, 120, 200 आणि 240 डिवाइड बाय इज इक्वल टू 1000. ठीक आहे, आता 65% म्हणताय तर 1000चे 65%, 650 मार्क तुम्हाला यायला. ठीक आहे, आता प्रत्येक विद्यार्थ्यांची आपल्याला गणना करावी लागेल. प्रत्येक विद्यार्थ्यांची संख्या याच्यानुसार. चला मग आता सगळ्यांची ऍडिशन करा. ए ची, बी ची सगळ्यांची ऍडिशन करा. ए ची येणार किती आहे? 590. बी ची करा. बी ची येणार 648, 648. सी ची येणार 638. डी ची येणार 666. ई ची येणार 618 आणि एफ ची येणार 546. आपल्याला काय 650 पैकी 650 पाहिजे. डी आहे ना? डीच्या सॅल पास झालेले आहे. त्यामुळे आपलं उत्तर काय असणार आहे? डी असणार आहे. फक्त एकाच विद्यार्थी पास असणार आहे 650 मार्क. ठीक आहे, तर पहिले आपण काय केलं? पहिले आपण याची ऍडिशन करून घेतली, ती आली 1000. ठीक आहे, त्याचे आपण काय काढले? 65% काढले. ठीक आहे, ते आले 650 मार्क. त्यानंतर आपण सगळ्या ABCDEF यांची ऍडिशन करून घेतली. त्यामध्ये फक्त डी जो आहे ते एकाच विद्यार्थ्याचा 650 पैकी त्याला मार्क मिळाले, त्यामुळे प्रथम श्रेणीमध्ये फक्त तोच येतो. ठीक आहे, चला माझा प्रश्न आहे, व्हॉट इज द ऍव्हरेज मार्क्स ऑब्टेन्ड बाय ऑल द स्टुडंट इन सब्जेक्ट S5 अँड S6 रिस्पेक्टिव्हली. विषय S5 आणि विषय S6 यामध्ये सरासरी गुण अनुक्रमे किती आहे? S5 कुठे आहे? हा, आणि S6. ठीक आहे, तर याचे आता आपल्याला मोजायचे आहे मग सगळे मार्क. हे किती असणार आहे? मोजा. 876 आणि S6 असणार आहे 130. 130, 130 नाही, 780. हा, ठीक आहे. आता 876 आलेलं आहे आणि हे 780 आलेलं आहे. किती स्टुडंट आहे? 6 स्टुडंट आहे. डिवाइड बाय 6 करा. याचं येते 146 आणि याचं येते 130. म्हणजे आपलं उत्तर काय असणार आहे? ऑप्शन सी असणार आहे. आपण सरासरी कशी काढतो? एकूण जे आहे ते आणि एकूण विद्यार्थी किती आहे? 6 आहेत ना, त्यामुळे आपण इथे खाली 6 घेतलाय टोटल. इतकं सोपं प्रश्न विचारलेला आहे, सरासरीचा प्रश्न आपल्याला विचारलेला. ठीक आहे, आय होप सगळ्यांना समजलं असेल. नंतर समोरचा प्रश्न आहे, द मार्क्स ऑब्टेन्ड बाय स्टुडंट बी अँड ए टुगेदर इन अ सब्जेक्ट S1 इज अप्रॉक्सिमेटली % मोर दॅन द मार्क्स ऑब्टेन्ड बाय स्टुडंट ई इन द सेम सब्जेक्ट. विषय S1 मध्ये विद्यार्थी बी आणि विद्यार्थी ए यांना एकत्रितपणे मिळालेले गुण आणि त्याच विषयात विद्यार्थी ई ला मिळालेल्या गुणांपेक्षा अंदाजे टक्के जास्त आहे, ते आपल्याला विचारले.
चला सांगा बघू. तुम्ही सुद्धा माझ्यासोबत प्रश्न उत्तरे सॉल्व्ह करत चला, पॉज करून सॉल्व्ह करा, हा ना. त्यांनी तुमचा चांगला अभ्यास होईल आहे, बरोबर. हा. तर आता अशा पद्धतीचे प्रश्न विचारले जातात. आता ऑप्शन मध्ये बरं बघूया. स्टुडंट ए इज इक्वल टू 80, S1 मध्ये बी ला 120 आणि ई विचारलाय ना, ई आहे 64. ई कुठे आहे? हे बघा 64. आणि इथे ए 80 आणि 120. ठीक आहे. नंतर आपण याला ऍड करून घेऊ. किती होतं? 200 मार्क. ठीक आहे. डिफरन्स किती आहे? 200 मायनस 64 म्हणजे 136. आता आपल्याला काय करायचं? पर्सेंटेज काढायचं. ते कसं काढता बघून घ्या. पर्सेंटेज मोर काढायचं आहे, तर डिफरन्स डिवायडेड बाय ई मार्क्स इंटू 100. डिफरन्स किती होता? 136 होता, डिवाइड बाय 64 मार्क. 136 आहे इथे. ठीक आहे. डिवाइड बाय इंटू 100. चल करा. त्याचं सरळ उत्तर काय येते? 212.5. आता हे ऑप्शन मध्ये नाही. ठीक आहे. पण आन्सर आपलं 205 12.5 आहे. पण यांनी काय केलंय, जे जवळ आहे त्याला टिक केलेलं आहे. ठीक आहे. अशा पद्धतीने पण प्रश्न येऊ शकतात, थोडंसं कन्फ्युजिंग. त्यामुळे उत्तरे बरोबर काढायची. ठीक आहे. आपलं उत्तर आहे 212.5. चला. समोरचा प्रश्न आहे, व्हॉट इज द रेशो ऑफ अ टोटल मार्क्स ऑब्टेन बाय स्टुडंट बी इन ऑल सब्जेक्ट टू द टोटल मार्क्स ऑब्टेन बाय स्टुडंट ई इन ऑल सब्जेक्ट. विद्यार्थी बी ने सर्व विषयात मिळवलेले एकूण गुण आणि विद्यार्थी ई ने सर्व विषयात मिळवलेले एकूण गुण यांचे गुणोत्तर काढा. आपण आताच काढलं होतं ना. बी ने सर्वात विषयात मिळवलेले, बी म्हणजे हे, आणि ई. बी चे किती होते? 648. हा ना, आपण आताच काढले होते 608. याचं गुणोत्तर करा डिवाइड. 108 103. म्हणजे आपलं उत्तर काय असणार आहे? पी असणार आहे. कधी कधी आपण सगळं आन्सर जे काढत असतो ना, ते एक म्हणजे काही प्रश्न त्याच्या पण आधार बेसवर असतात, आधारित असतात. त्यामुळे हे जे तुम्ही ऍडिशन वगैरे करता ना, ते तुम्हाला मदत होते. त्यामुळे पटपट पटपट ऍडिशन करायचे आणि अशा पद्धतीचे प्रश्न सॉल्व्ह करायचे. ठीक आहे. आपलं उत्तर आहे बी. नंतर समोरचा प्रश्न आहे, व्हॉट विल बी द टोटल पर्सेंटेज मार्क्स ऑब्टेन बाय स्टुडंट ए अँड स्टुडंट बी इन ऑल सब्जेक्ट टुगेदर रिस्पेक्टिव्हली. विद्यार्थी ए आणि विद्यार्थी बी यांनी सर्व विषयात मिळून मिळवलेल्या गुणांची एकूण टक्केवारी अनुक्रमे किती असेल? आपल्याला हे माहिती आहे, याचं 1000 आहे सगळ्यांचं मिळून. ठीक आहे. नंतर विद्यार्थी ए आणि बी. ए ने किती मिळवले होते? यांनी मिळवले होते 590. तर 590 डिवायडेड बाय 1000 पैकी 590 आहे, गुणीला 100 म्हणजे किती? 59%. नंतर बीचं किती होतं? बीचं होतं 648. ठीक आहे. तर 648 डिवायडेड बाय 1000 गुणीला 100 म्हणजे 64.8%. आपलं उत्तर काय असणार आहे? ऑप्शन डी असणार आहे. ठीक आहे. इतकं सोपं होतं. ऍडिशन करून राहिलं की पटपट पटपट आपलं उत्तर येते. चला. समोरचा प्रश्न आहे, एका शाळेच्या इयत्ता 10वीच्या 3 तुकड्यांमधील इंग्रजी, हिंदी, मराठी आणि इतिहास या विषयामध्ये उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांची संख्या पुढील तक्त्यामध्ये दिलेली आहे. ठीक आहे. या शाळेतील बी तुकडीतील चारही विषयात उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांची संख्या जास्तीत जास्त किती असू शकते? व्हॉट इज द मॅक्झिमम पॉसिबल नंबर ऑफ स्टुडंट इन सेक्शन बी ऑफ दिस स्कूल हु पास्ड इन ऑल सब्जेक्ट? बी चा डेटा काय आहे? 34, 32, 36 आणि 30. तर त्यामध्ये बी असू शकते. ऑप्शन 30 जे आहे ते उत्तर असणार आहे. चारही विषयामध्ये उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांची संख्या आणि कमी गुणसंख्या असलेल्या विषयात उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांच्या संख्येपेक्षा जास्त असू शकत नाही. ठीक आहे. त्यामुळे इथे बघा 30 असणार आहे. इथे सगळं वेगळं आहे.
त्यामुळे 30 पैकी 30 इतिहासमध्ये, त्यामुळे आपलं उत्तर काय असणार आहे? बी असणार आहे. ठीक आहे. तीनही तुकड्यांमध्ये उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांची संख्या जास्तीत जास्त किती असू शकते? तिन्ही तुकड्यामध्ये विचारलेला आहे. आपण तक्ता बघून घेऊ आधी. तर यामध्ये काय म्हणतात? तिन्ही तुकड्यांमध्ये मिळून हिंदी व मराठी या दोन्ही विषयामध्ये उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांची संख्या जास्तीत जास्त किती असू शकते? तिन्ही तुकड्यामध्ये हिंदी आणि मराठी म्हणजे 32, 30, 38, 32, 36, 34 आणि 31 असं आहे. ठीक आहे. टोटल मराठीचे का याचं आपण हे करून घेऊया, ते किती असणार आहे? 32, 34, 96 आणि हे आहे 105. ठीक आहे. तर मॅक्झिमम पॉसिबिलिटी जी आहे ती हं. तिन्ही तुकड्यामध्ये मिळून याची दोन्ही विषयामध्ये उत्तीर्ण झालेली संख्या जास्तीत जास्त किती असू शकते? तर ते किती आलं होतं? आपलं 105 आणि 96 आलं. ठीक आहे. तर मिनिमम 105 आणि 96 याचे 96 पर्याय आपलं उत्तर असू शकते. म्हणजे बी जे आहे ते आपलं उत्तर असणार आहे. हिंदी आणि मराठी दोन्ही याच्यामध्ये कमीत कमी असणाऱ्या संख्येपेक्षा जास्त असू शकत नाही ना, कमीत कमी. मॅक्झिमम पॉसिबिलिटी काय असू शकते? ते आपलं उत्तर असणार आहे 96. आपलं बी ऑप्शन आहे 96. ठीक आहे. अशा पद्धतीने आपण काही महत्त्वाचे डेटा इंटरप्रिटेशनचे प्रश्न पाहिलेले आहे, ज्यामध्ये तुम्हाला आउट ऑफ मार्क्स हे करायचंय. त्यासाठी आपल्याला क्वेश्चन हा व्यवस्थित वाचावा लागेल. थोडी प्रॅक्टिस करावी लागेल. कशा पद्धतीचे प्रश्न विचारले जातात. ॲव्हरेज याच्यामध्ये भरपूर विचारलं जातं. पर्सेंटेज याच्यामध्ये आपल्याला काढता आले पाहिजे. ठीक आहे. त्यामुळे ॲडिशन आपल्याला पटपट करता आली पाहिजे. डिवाइड बाय आपल्याला करता आलं पाहिजे. हे सगळं जे बेसिक आहे ते डेटा इंटरप्रिटेशनमध्ये विचारतात आहे. त्यामुळे त्याची जास्तीत जास्त प्रॅक्टिस करा आणि आउट ऑफ मार्क्स नक्कीच तुम्हाला मिळेल आहे, तुम्ही जर का जास्त प्रॅक्टिस केली तर. त्यासाठी आपलं बुक जे आहे ते तुम्ही 5,000 प्लस क्वेश्चन सिरीजचं ते पुस्तक घेऊ शकता. बॅच विकत घेऊ शकता. मॉक टेस्ट आहे आपल्याकडे, ते सुद्धा घेऊ शकता. ठीक आहे. त्यामुळे ह्या सगळ्यांनी तुमचा कमीत कमी वेळेमध्ये चांगला अभ्यास होणार. त्यामुळे नक्की इनरोल करा. आपली बॅच येत्या 15 जून पासून आपण सुरू करतो आहे. जर का तुम्हाला इनरोल करायचं असेल तर तुम्ही दिलेल्या नंबरवर संपर्क करू शकता किंवा ग्लोबल ऑनलाईन ऍप प्ले स्टोअरवरून डाउनलोड करू शकता. खूप खूप धन्यवाद.